मी अमित कुमार शेलार सातारवरून आपल्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री अजय कांडर सरांची एक सुंदरशी रचना आपणासमोर अभिवाचन करीत आहे. रचनेचं नाव आहे बाया पाण्याशीच बोलतात. बाया पाण्याशीच बोलतात. एक घागर भरत नाही, एक घागर भरत नाही दुसरी रिकामीच. एक घागर भरत नाही दुसरी रिकामीच, तरी रांगाच रांगा जातात वाढत. बाया झऱ्यापाशी उभ्या आटत चाललेल्या धारेसारख्या तुटक बोलत. डंगलीतील झरा वाचू पाहतोय जीव. डंगलीतील झरा वाचवू पाहतोय जीव, जिथं सर्वांचेच प्राण तहानलेले. चढणीचा घाट चढून उतरून बायांच्या पायात गोळे आणि डोळे ओले. सुकून जावा कोंब जसा, सुकून जावा कोंब तसा, वाळून गेला जीव सोसून उन्हाच्या झाळा. थेंबा थेंबानेच पाणी त्या करू पाहतात आपल्याशी गोळा. थेंबा थेंबानेच पाणी त्या करू पाहतात आपल्याशी गोळा. किती वाढत जातो उन्हाळा, किती वाढत जातो उन्हाळा. झऱ्यावरच पहारा ठेवताना, झऱ्यावरच पहारा ठेवताना दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात. झरा मात्र मुका होत जाताना, झरा मुका होत जाताना. दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात, झरा मुका होत जाताना. धन्यवाद. खूप सुंदर सर. खूप सुंदर सर. छान छान सर, छान आवडलं. थँक्यू. पाठ्यपुस्तकामधील ही त्यांची रचना आहे. उन्हाळ्याच्या झळा सोसतानाचं वर्णन त्यांनी फार छान केलेलं आहे. आता यांनी डंगलीतील हा शब्द त्या भागातील असलेला आहे. मला वाटतं त्या पुस्तकात सुद्धा त्याचा अर्थ दिलेला आहे छानपैकी. दुसरी घ्यायची की? हो घ्या ना सर. हॅलो सर. ठीक आहे मित्र हो, मागाची कथा आपण पाहिली ती आजच्या उन्हाळ्यावरती, म्हणजे सोप्या भाषेमध्ये तुमच्या कोकणाचंच वर्णन म्हणता येईल त्यामध्ये, किंवा अगदी इथल्या आमच्या सातारच्या भागातील खटावचं मान अशा भागामध्ये जिथं झरा आहे, पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी आहे, झरा आहे, पण त्याला आटलेलं ज्यावेळेस असतं त्यावेळेस बायकांच्या व्यथा त्यात त्यांनी मांडल्या. पण पुढची जी कविता त्यांनी दिलेली आहे आपल्या अजय सरांनी, ती म्हणजे जगण्याचा भ्रमनिरास झालेल्या माणसासोबत. म्हणजे एका बाजूला त्यांनी त्यांची व्यथा म्हणण्याच्या ऐवजी त्यांचं सांत्वन आपण कसं करावं या भाषेत थोडंसं मांडल्यासारखं मला वाटतंय. तर ऐकूया अजय कांडार सरांची रचना जगण्याचा भ्रमनिरास झालेल्या माणसासोबत. आपल्याच दुःखाला आपलंस करत करत, आपल्याच दुःखाला आपलंस करत करत, कोणत्याच पराक्रमाची गाथा सांगू नये कधी. आपल्या जखमेच्या खपल्या उकडत उकडत जगत राहू नये कधी. आपल्या जखमेच्या खपल्या उकडत उकडत जगत राहू नये कधी. कधीतरी का असेना पण आपलीशीही करता यायला हवी. कधीतरी का असेना पण आपलीशीही करता यायला हवी. वेदनेची खोल रक्तात भिनलेली वाहती नदी. कुणाची तरी नात्याची मोडतोड होऊन एकटेपणाच्या कोलाहलात ऐन उमेद हरवून गेलेला असतो. एकटेपणाच्या कोलाहलात ऐन उमेद हरवून गेलेला असतो. कुणीतरी सगळंच गमावून शून्यात नजर लावून बसलेलं असतं कायमचं. कुणीतरी सगळंच गमावून शून्यात नजर लावून बसलेलं असतं कायमचं. त्याच्यावर अंधारच स्वार झालेला असतो. त्याच्यावर अंधारच स्वार झालेला असतो. आयुष्यभरासाठी जगण्याचा भ्रमनिरास झालेल्या अशा प्रत्येकाच्या सोबतीनं जगता येईल असं कधीतरी पाहिलं जावं.
प्रत्येकाच्या सोबतीनं जगता येईल असं कधीतरी पाहिलं जावं. आपल्याकडून ही स्वप्न, आपल्याकडून ही स्वप्न. आनंदाला आनंदाला परक्या झालेल्या आणि हव्याशा वाटणाऱ्याच्या कधीतरी आशा वाढत जाव्यात जगण्याच्या. आनंदाला परक्या झालेल्या आणि हव्याशा वाटणाऱ्यांच्या कधीतरी आशा वाढत जाव्यात जगण्याच्या. गर्भातूनच अनाथपण घेऊन आले त्यांना कधीतरी आपलेपणाची माया मिळो, कधीतरी आपलेपणाची माया मिळो. ज्यांचे शब्द मुके मुके होत गेले, ज्यांचे शब्द मुके मुके होत गेले, त्यांच्या संवादाच्या जागा कधीतरी अंतर्मनातून निरंतर भरून याव्यात. होत्याचं नव्हतं झालेल्या निरापराधांना त्यांच्या हक्काचं विश्व मिळो, त्यांच्या हक्काचं विश्व मिळो. आपली वेदना तेवढी फुलारून आलेलीच नसते. हो, आपली वेदना तेवढी फुलारून आलेलीच नसते. असं भनंग आयुष्य जगणाऱ्या माणसा एवढी आपली स्वप्न तशी फार मरून गेलेलीच नसतात. सारच उद्ध्वस्त होऊन जगणाऱ्या माणसासाठी आपलं नातं एवढं विस्कटलेलं ही नसतं. सारच उद्ध्वस्त होऊन जगणाऱ्या माणसासारखी आपलं नातं एवढं विस्कटलेलंही नसतं की एकटेपणातून अचानक जगण्यातून उठून जातात काही माणसं, जगण्यातून उठून जातात काही माणसं. आपल्या मनाची फुललेली असतेच पालवी, आपल्या मनाची फुललेली असतेच पालवी, अगदी पानझडीच्या दिवसातही. म्हणूनच व्हावा कुणाचाही आधार, म्हणूनच व्हावा कुणाचाही आधार, कुणाचाही एक एक ऋतू गळण्याआधी, कुणाचं अखेरचं जगण्याचं सरपण जळण्याआधीच, कुणाचं अखेरचं जगण्याचं सरपण जळण्याआधीच, सरपण जळण्याआधीच. धन्यवाद. खूप छान सर. छान सर. खूप असल्यामुळे आपण पॅनिक व्हायचं नाही. सर, त्यांची जी पहिली कविता तुम्ही वाचली शेलार सर, त्याच्यातील झऱ्यापाशी मनोगत जी आहे ती रिपीट करा पुन्हा एकदा. एका हातात घागर झऱ्यापाशी. हा, करा वाचन. झऱ्याशीच बोलतात. यस यस. झऱ्यावरच पहारा ठेवताना ते का झऱ्यावरच पहारा ठेवतात. झऱ्याशीच आहे का? हा. झऱ्याशीच पहारा ठेवताना दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात. यस. झऱ्याशीच पहारा ठेवताना दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात. झरा मुका होत जाताना, झरा मुका होत जाताना. ओके, खूप छान सर. ही जी कविता आहे ना, अजयची ही जी कविता आहे ही जवळजवळ 30 वर्षापूर्वीची आहे. हो हो. आणि निवळ त्याला पाणी झरा हा संदर्भ नाही आहे. तर बाया आपलं जे दुःख आहे बोलतात, झरा हे ते रूप घेतलेलं आहे आणि त्या झऱ्याच्या काठावरती ते करटीनं किंवा वाटीनं पाणी भरत असल्यामुळे बायांचं जे दुःख आहे ते झऱ्याशी बोलत आहे. त्यामुळे ही जी कविता आहे ही महिलांच्या दुःखा संदर्भामध्ये सर्व प्रकारचं दुःख आहे. आणि असे झरे कोकणामध्ये किंवा आपल्या घाट सेक्शन मध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे अजयची ही कविता फक्त पाणी मिळत नाही उन्हाळ्यात म्हणून बायका झऱ्याशी बोलतात नाही,
तर बायकांचा जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सारं जे दुःख आहे ते या धरायला सांगताय. असा खूप मोठा त्याच्यामध्ये गण आहे. टेक्निकली आपल्याला बोलता आलं नाही या संदर्भात आपण कुठल्या त्या शब्दामध्ये त्यांचं मनोगत त्यांची मीमांसा आपल्याला ऐकायची आहे. ठीक आहे. सरांची तिसरी एक कविता छान वाटली, म्हणजे तुम्ही आम्ही म्हणण्याच्या ऐवजी छान पैकीच आहे. बरोबर. करूया, 1-2 मिनिटांमध्ये वाचन करूया. करा. कवीच्या भावना फक्त त्यावेळेला कवीच्या मनात असतील त्याच ते व्यक्त करू शकतात. तुम्ही आम्ही फक्त शब्दांचे अर्थ आपल्या रूपाने घेतो. तर वाचूया कथा, म्हणजे कविता. तुझ्या नकारानंतर. तुझ्या नकारानंतर मी आयुष्य संपवण्याची भाषा करतो. तुझ्या नकारानंतर मी आयुष्य संपवण्याची भाषा करतो. हा माझा पराभव नाही, ते तुझ्यावरचं उत्कट प्रेम असतं. तू गहिवरून येतेस तेव्हा मी सारं जग जिंकल्याचा भास होतो. तू गहिवरून येतेस तेव्हा मी सारं जग जिंकल्याचा भास होतो. तू नकारात्मक बोलतेस तेव्हा मी खूप खोल आत निराशेच्या गर्दीत रुतून जातो. मला तुझा नकार पचवता येत नाही. मला तुझा नकार पचवता येत नाही हे जरी खरं असलं तरी ते न पचवणे ही माझी मजबुरी नसतेच. तू कायम सोबत राहावीस ही उद्याची आशा असते. म्हणूनच एक लक्षात ठेव, हे जग असेपर्यंत. म्हणूनच एक लक्षात ठेव, हे जग असेपर्यंत आपण नसणारच आहोत. पण जोपर्यंत असू तोपर्यंत तू मला आणि मी तुला. दुसरा पर्याय कोणताच असू शकत नाही. धन्यवाद. खूप सुंदर सर, क्या बात आहे. जोशी मॅडम. नाही. हा सर. आपण त्यांची मुलाखत परत घेतो आहोत. या शब्दावरती या कार्यक्रमाचा आपण समारोप करा. येस. पहिल्यांदा मी अभिवाचक श्री अमित कुमार शेलार सर यांचं अभिनंदन करते आणि आभार मानते. कारण आज आपले जे पाहुणे होते ज्यांची आपण आज मुलाखत घेणार होतो, त्यांच्याशी बोलणार होतो, ते काही टेक्निकल रिझन्स म्हणजे कारणामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत. पण आपली मीटिंग आज वाया घालवू दिली नाही अमित सरांनी आणि अतिशय सुंदर कविता त्यांनी सादर केल्या. आणि आम्हाला म्हणजे मला स्वतःला तरी की जे आपले आजचे अजय कांडर सर होते त्यांचं मी साहित्य वाचलेलं नाहीये, त्यामुळं त्या साहित्याची ओळख त्यांनी करून दिली. म्हणजे जरी अजय सर जरी जॉईन होऊ शकले नाहीत तरी आज अमित सरांनी त्यांची ओळख करून दिली. त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आपण सगळ्यांनी शांतपणे हा कार्यक्रम एन्जॉय केला. थोडंसं माझं इंग्लिश शब्द वापरता कामा नये खरं या कार्यक्रमात, पण आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला. याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि आपण कुराडे सर, आपण मग मीटिंग काय करणार बरं आता? समारोप करणार ना. मग आता याच वाक्याने आज कार्यक्रमाचा आपण समारोप करूया आणि पुन्हा आपण नक्कीच अजय कांडर सरांना भेटू आणि त्यांची मुलाखत घेऊ आणि त्याचा आनंद, त्यांच्या साहित्याच्या ओळखीचा आनंद आपण आणखीन घेऊ. सर्वांना शुभरात्री. शुभरात्री. सर्वजण सहभागी झाले याबद्दल संवेदना मार्फत धन्यवाद. धन्यवाद.